महाविकास आघाडीचा जागा वाटप फॉर्म्युला ठरला। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4 तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 1 जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं। 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्राने जागा वाटप होणार आहे। हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षाचे दावे आहेत, त्यामुळे याबाबतचा निर्णय फेब्रुवारीत होणार आहे। लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी काँग्रेसला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला, नांदेड, लातूर, सोलापूर, जालना, कोल्हापूर, पुणे, सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या 2 जागा पाहिजे आहेत। तर राष्ट्रवादीला भंडारा, गोंदिया, बीड, शिरूर, बारामती, सातारा, माढा, कोल्हापूर, रावेर, अहमदनगर, दिंडोरी, रायगड, कल्याण आणि मुंबईतल्या काही जागा, तर शिवसेनेला आत्ताच्या 18 जागांसोबतच मुंबईत 1 जागा जास्त आणि दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई या जागा पाहिजे आहेत। शनिवारी सबस्क्राइब करा 30 जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।